आपको बताना चाहूंगा, आपकी आज जो बात हुई थी एजेंट से, आपकी आज की डेट में बात भी हुई है। उन्होंने आपको बताया भी था कि आपको आपकी जो कंप्लेंट है अनऑथोराइज डीलरशिप है। तो सर आपको बताना चाहूंगा, अनऑथोराइज डीलर की रिगार्डिंग मैं कोई भी यहाँ पे कंप्लेंट रेज नहीं कर सकता हूँ, हमारे पास अथॉरिटीज नहीं होती है। ओके, तो मैं आपको बताना चाहूंगा, यही बात बताई, आप फिर से वही बात बता रहे हो मुझे। ठीक है, मैं समझ पाता हूँ कि वो अनऑथोराइज है, आप नहीं, तो सोल्यूशन क्या है इसका? क्योंकि जो गाड़ी है वो होंडा के यहाँ से ही जाती है, बराबर? बिल्कुल होंडा की तरफ से जाती है, बट हाँ, तो मैं आपके पास अनऑथोराइज डीलर के अगेंस्ट कंप्लेंट रेज नहीं कर सकता हूँ, हमारे पास कोई भी ऑथोराइज अथॉरिटीज नहीं होती है। मैं आपको नहीं बोल रहा हूँ कि कंप्लेंट रेज करो, मुझे सोल्यूशन दो, मैं क्या कर सकता हूँ? क्योंकि मेरे गाड़ी पे मेजर स्क्रैचेस है, तो मैं डिलीवरी ले ही नहीं सकता, क्योंकि उस पे ऑलरेडी इतने स्क्रैचेस है। मैं डिलीवरी कैसे लूँ वो गाड़ी का? सर आप एक बार उनसे कोऑर्डिनेट कीजिए, वो आपकी पूरी सहायता करेंगे। अगर आपको हमारे क्या पास लगता है कि मैंने कोऑर्डिनेट नहीं किया? मैं आपको डायरेक्ट मैंने मेल किया रहेगा। मेरे डिलीवरी के टाइम पे मैंने डिलीवरी एक्सेप्ट नहीं किया, सोचो ना फिर, और मेल कर रहा हूँ आपको, तो आपको क्या लगता है कि मैंने उनसे बात नहीं की रहेगी? मुझे एक सोल्यूशन दो ना कि ये करो, ये फॉलो करो, वहाँ पे आपको मिल जाएगा। बट आप मेरे को मतलब वही बोल रहे हो कि नहीं 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 करके। क्या मैं आपकी बेहतर जानकारी के लिए कॉल को होल्ड पे रख सकता हूँ मिस्टर अनिकेत? हाँ ठीक है। सर सध्या एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे होंडाची, आणि तुम्हीच ते तक्रारदार आहे की तुम्ही तक्रार केली होती की तुम्ही नवीन कोरी गाडी गेला होता, परंतु त्या गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट होता. काय एक्झॅक्ट प्रकरण काय होतं? तर मी गुढीपाडव्याला माझी गाडी बुक केलेली होंडा ॲक्टिवा 125. तर डिलेवरीच्या टायमाला त्याच्यावर स्क्रॅचेस होते, मायनर स्क्रॅचेस आपण बोलू शकतो त्याला. पण जसं ते ज्याच्याकडून मी गाडी घेतली ते बोलत होते की ते स्क्रॅचेस नाही, तर ते गाडी पुसतो आपण, ते त्याचे मार्क आहे ते. पण मला तसं नाही वाटलं, पण मला वाटलं ते मायनर स्क्रॅचेस आहे. तर मी त्याचे फोटो काढून घेतले आणि होंडाला मेल केला. होंडावाले बोलले की ते लोक ऑथोराइज डीलर नाही, अनऑथोराइज डीलर आहे. तर आम्ही काय नाही करू शकत त्याला, त्यासाठी तुम्हाला ऑथोराइज डीलरकडे तुम्हाला जावं लागेल. तर तुम्ही साधारणतः तक्रार केली आणि तुम्ही जागरूक कस्टमर आहात, ग्राहकात म्हणून तुम्ही होंडापर्यंत पोहोचला, परंतु सामान्य कस्टमर एक्साइटमेंटमध्ये किंवा अतिउत्साहामध्ये अशा गोष्टी करत नाही. काय करायला पाहिजे ग्राहकांनी गाडी घेण्याआधी, आणि तुमच्या गाडीचं प्रकरण कुठपर्यंत आलं? तर मी तर बोलीन की आपण ऑथोराइज डीलर कडूनच गाडी घ्या. कारण जर आता जसं माझ्याबरोबर झालं तसं ते लोक काही सपोर्ट करणार नाही कंपनी ऑफिशियली. सध्या भारतीय मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर दुचाकी म्हणजे टू व्हीलर खरेदी केल्या जातात, परंतु तितक्याच ग्राहकांच्या तक्रारी सुद्धा येतात. होंडामध्ये एक तक्रार आली जी गाजते सध्या, की गाडी डिलिव्हरीच्या वेळेस स्क्रॅचेस होते. ह्याच शोरूम मधली ती गाडी होती. तुम्ही काय सांगाल, तुमची बाजू काय असेल? सर हे कसं आहे की ह्या ज्या कंपनीच्या गाड्या असतात हे कंपनीतनं आमच्याकडे येतात, आणि आम्ही स्वतः गाडी काय बनवत नाही, आणि गाडी मे बी येतात त्या चांगल्याच कंडिशनमध्ये असतात. ही अशी घटना जी झाली आहे ही पहिल्यांदाच झाली आहे, आणि माझ्या मते पण हे काय स्क्रॅचेस नाही आहे किंवा ॲक्सिडेंटली डॅमेज नाही आहे, हे कपड्याचे रॅशेस आहे. कारण की हा जो कलर आहे हा ग्लोसी कलर आहे, आणि हा नवीन कलर असल्यामुळे नवीनवरती बघा लगेच कोणतीही गोष्ट दिसून येते. जसं एखाद्या व्हाईटवरती एक छोटासा डाग असेल तर तुम्हाला लगेच दिसून येतो, तर नवीन गोष्टीवरती लगेच अट्रॅक्ट होणारी अशी एक छोटंसं रॅशेस आहेत. तर ते कस्टमरला ते काय पटलं नाही आहे, त्यामुळे त्यांची जी डिलिव्हरी होती हनुमान जयंतीला ते घेऊन गेले नाही. कारण की ते बोलले की आम्ही विचार करू ह्याच्यावरती. त्यानंतर त्यांनी काही प्रोसिजर केली असेल, होंडाला रिक्वेस्ट केली असेल, होंडांना त्यांनी काय अभिप्राय भेटला नसेल त्यांना कदाचित, त्यामुळे ते आमच्याकडे परत आले आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांची जी गाडी आहे आम्ही ती पॉलिश करून पूर्णपणे त्यांना सॅटिस्फाय करून त्यांना देण्याचा प्रयत्न करू, आणि जर अजून पण त्यांना काही वाटत असेल तर आम्ही ती गाडी त्यांची परत कंपनीलाही पाठवू शकतो. पण आता कसं गाडीचा नंबर वगैरे आला आहे म्हणून गाडीचं काही चेंज होणार नाही, फक्त पार्ट चेंज होऊ शकतो. मे बी तुम्ही ते स्वतः व्हिडिओमध्ये बघू शकतात की तुम्हाला जर वाटत असेल की तो चेंज करायची गरज आहे का तर होईल, अदरवाईज तुम्हाला जर वाटत असेल की नाही तो असंच नॉर्मल नीट आहे होऊ शकतो. काही गोष्टी टेक्निकली होतात, काही गोष्टी ऑटोमॅटिक होतात, परंतु तुम्ही ग्राहकांना फेस करता, तुम्ही ग्राहकांना सामोरे जातात. अशा वेळेस एकीकडे ग्राहकांना तुम्हाला समजावचं असतं, आणि होंडा सारख्या कंपनीला, नामांकित कंपनीशी तुमचा पत्र व्यवहार किंवा कोणता व्यवहार चालू आहे का, फक्त बोलणं चालू आहे का? नाही, आमचं असं काही नाही. आम्हाला होंडाशी काही तक्रार नाही आहे किंवा इतर कोणत्याही कंपनीशी तक्रार नाही, कारण की आमचं कामच आहे गाड्या देणं, आणि आम्ही त्यांच्याशी का भांडायचं.
जर काही प्रॉब्लेम असेल कस्टमरला तर कस्टमर स्वतःहून भांडेल, तो त्याचं काम आहे. आमचं काही काम नाही. आमचं काम गाड्या विकणं आहे आणि आम्ही गाड्या विकतो. आणि आमचा तुम्ही रिव्ह्यूही बघू शकतात की आमच्या रिव्ह्यूमध्ये कोणी अशा काही कंप्लेंट्स केलेल्या नाही आहेत. आम्ही मोस्टली आमच्या कस्टमरला जेवढं आमच्याकडनं करता येईल तेवढं आम्ही सॅटिस्फाय करतो आणि कस्टमरही होतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो की काही ठिकाणी एक्साइटमेंट असेल किंवा ग्राहक सुद्धा काही चुका करतात, ग्राहकांना तुम्ही काय सल्ला द्याल? गाडी घेताना काय कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक बघितल्या पाहिजे? सर, आम्ही तर गाडीची डिलिव्हरी देताना सगळ्यात पहिलं तर सांगतो की सेफ्टी तुमची फर्स्ट आहे. हेल्मेट घाला, ट्रॅफिकचे रूल्स पाळा. हे मी वैयक्तिक प्रत्येक कस्टमरला सांगतो. लेडीज असो, जेंट्स असो, लहान मुलं असो, त्यांना सांगतो की तुम्ही नियमाचं पालन करा, कारण की आपला जीवच सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी तर आम्ही काही सांगत नाही. धन्यवाद.